अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा प्रभागातील मतदान केंद्र क्रमांक 6 येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली. मतदान सुरू असतानाच एका ईव्हीएम मशीनमध्ये बटन दबत नसल्याची तक्रार मतदारांनी केली. या बिघाडामुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी विस्कळीत झाली असून नागरिकांनी खोली क्रमांक 3 बाहेर मोठी गर्दी केली होती. मतदारांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे माजी मंत्री प्रवीण पोटे हे देखील ईव्हीएम मशीनमध्ये इतर मतदारांप्रमाणेच रांगेत उभे राहून मतदानासाठी प्रतीक्षा करताना दिसून आले. यामुळे या घटनेची शहरात चर्चा होत आहे. दरम्यान ही पहिलीच घटना नसून यापूर्वी गर्ल्स हायस्कूल येथील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची नोंद आहे. वारंवार ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून बिघाड झालेली ईव्हीएम मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून मतदारांनी संयम राखावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. ईव्हीएम बिघाडाच्या घटनांमुळे मतदानाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासन या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती. अमरावतीमध्ये मतदान मशीनमध्ये जो आहे तो तांत्रिक बिघाड आलेला आहे. तुम्ही तुमचं मतदान करण्यासाठी आले होते, मोठ्या प्रमाणात प्रक्रिया खोळंबली आहे. पहा, आता टेक्निकल विषय आहे. प्रगती स्कूलमध्ये राधानगर या ठिकाणी रूम नंबर 3 मध्ये तो तांत्रिक मशीनचा बिघाड झालेला आहे. मला असं वाटतं की 5-7 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटाच्या आतमध्ये बंद होतील. सकाळी असल्यामुळे खूप काही अशी गर्दी नाही आहे, पण निश्चित जे काही मतदान करण्यासाठी लोक आले त्याला थोडासा आज सहन करावा लागतो. पण तातडीनं मला असं वाटतं प्रशासन कारवाई करेल. तुम्ही किती वेळापासून थांबलेले आहे? मला मिनिट झाले, 5-7 मिनिटं झाले. आता एक फार जास्त वेळ झाला नाही. आता तसं झाला मला अर्धा तास, कारण सगळे कार्यकर्ते असतात किंवा आपले पदाधिकारी असतात किंवा आता भारतीय जनता पार्टीला मतदान करणारी मंडळी असतात, त्यासाठी बोलावंच लागतं. त्यामुळे ते काही फार मोठा विषय नाही, पण एक 10-15 मिनिटामध्ये लगेच तांत्रिक दुरुस्ती होईल असं मला वाटतं. थँक्यू. म्हणजे कुठलं दबत नाही? कोणत्या पक्षाचं काय ते आम्ही नाही. अच्छा, एक मशीनमध्ये कोणत्या तरी एक बटन दबत नाही आहे. मशीनचं ते बॅलेट युनिट त्याचं आहे. किती वेळ झाला? ईव्हीएम सुरू आहे. ईव्हीएम व्यवस्थित सुरू आहे. आता म्हणजे सगळं व्यवस्थित सुरू होतं. एक कॅन्डिडेट आला, त्यांनी बटन प्रेस केलं, ते प्रेस होणार आहे. तर आम्ही स्टॉप करून दिलेला आहे. बॅलेट युनिट चेंज केलं तर त्यांना पुन्हा आपण. ठीक आहे. साधारणतः किती वेळ झाला? 5 मिनिट. 5 मिनिट. ठीक आहे. आणि तुम्ही कळवलं का तसं? हो, आम्ही कळवलं. झेडो येत आहे. ओके ओके, ठीक. मशीन घेऊन येतील ते मतदान युनिट, ते चेंज करतो. हे बॅलेटमध्ये फरक आहे. ईव्हीएम ज्याला आपण बटन दाबतो तेच ना, ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड समजा. हा, बॅलेट युनिट.